एखादी व्यक्ती नीट खात नसेल तर त्यांनी सप्लिमेंट घेतलं पाहिजे का त्याच्या शरीराच्या ठेवणीनुसार किंवा गरजेनुसार सप्लिमेंटची गरज असते? आता त्याला वेगवेगळे लेयर्स आहेत. म्हणजे एखादी व्यक्ती काहीच अन्न खात नसेल किंवा आपण जसं बेसिक म्हणतो की सगळ्यांचा आहार चौरस आणि पूरक व्यवस्थित असावा, म्हणजे बॅलन्स डाएट असावा. त्याच्यामध्ये जसे 6 न्यूट्रिएंट्स आहेत, म्हणजे कार्बोदके, प्रोटीन, नंतर फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स आणि पाणी, हे सगळं आपल्या रोजच्या आहारात असायला हवं. एक्सरसाइजही महत्वाचं आहे. हे सगळं जर अगदी खूप बॅलन्स्ड असेल तरी सुद्धा काहीतरी त्याच्यात कमतरता असेल तर त्याला जे पूरक आहे ते म्हणजे सप्लिमेंट आहे. म्हणजे सप्लिमेंट म्हणजे पूरक, म्हणजे बेसिकली जे आपल्या आहारातून आपल्याला मिळत नाही त्याची कमतरता भरून काढण्यासाठी जे आपण बाहेरून घेतो त्याला आपण सप्लिमेंट म्हणतो. तर सप्लिमेंटची आवश्यकता सगळ्यांनाच नाहीये, पण जे व्यवस्थित जेवतात, सगळं रोजचं अन्न व्यवस्थित खातात, त्यांना ऍक्टिव्हिटी त्यांची चांगली आहे, त्यांचं सगळं पचतं, म्हणजे खाणं नुसतं वेगळं आहे आणि ते ऍक्च्युली पचन होऊन त्याचं शोषण होऊन वेगवेगळे त्याची कार्य आहेत. प्रत्येक विटॅमिनचं एक वेगळं कार्य आहे, प्रथिनांचं वेगळं कार्य आहे, मिनरल्सचं वेगळं कार्य आहे. ते जर व्यवस्थित होत असेल तर सप्लिमेंट्सची गरज पडणार नाही.